महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यात, तर या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात यासाठी सगळेच पक्ष सकारात्मक आहेत। भारतीय जनता पार्टीच्याही आमच्या नेते मंडळींनी या संदर्भामध्ये स्थानिक स्तरावरती तुम्ही चर्चा करा अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला दिल्यात। लवकरच या अनुषंगानं आम्ही कुठल्या जागा लढवू शकतो, सेना कुठल्या जागा लढू शकते या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ। आज भूमिपूजन झालेलं आहे, कुठेतरी पालिकेच्या दृष्टिकोनातून रणशिंग फुंकलेला आहे का? खरं तर मगाशी चव्हाण साहेबांची स्टेटमेंट तुम्ही घेतली होती की भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी सातत्यानं लोकांसाठी काम करते आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी काम करते, लोकांसाठी आवश्यक विकास कामं कोणती याच्यासाठी काम करत राहते आणि त्यामुळे त्याला अनुषंगून जी जी कामं पूर्ण झाली त्याचं लोकार्पण केलं गेलंय। आपण पाहिलं प्रभाग समिती कार्यालयांची लोकार्पण झाली, आरोग्य केंद्राचं लोकार्पण खारघरमध्ये झालेलं आहे। ज्या ठिकाणी सुरुवात करायची आहे हिरकणी सारखं एक 300 खाटांचं महिलांच्यासाठीचं म्हणजे आपण म्हणूया एका अर्थानं हॉस्पिटल प्रसूतिगृह हे निर्माण होत आहे की ज्याच्यातून उद्या काळात सिझरियनची ऑपरेशन सर्रास होत राहतात। या सगळ्यातून सामान्य नागरिकाची सुटका होऊ शकेल। वेगवेगळ्या रस्त्यांची कामं झालेली आहेत, गटारांची कामं झालेली आहेत, या सगळ्यातून तलावाचं लोकार्पण झालेलं आहे। या सगळ्यातून लोकांना सुविधा द्यायचा प्रयत्न पनवेल महापालिकेला केलाय, तसा पाठपुरावा पनवेल महापालिकेकडे आम्ही केलेला आहे। भारतीय जनता पार्टीनं सत्तेमध्ये असताना या सगळ्या कामांचा धडाका लावला, 250 पेक्षा जास्त भूखंड सिडकोकडून ताब्यात घेतले, आज मैदानं बनली, बगीचे तयार झाले, तलाव आपण पाहतोय वेगवेगळे तयार झालेले आहेत आणि या शहरातल्या लोकांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामं उभी राहिली आहेत। त्यामुळे एका अर्थानं निवडणुकीसाठी भाजप नेहमीच तयार आहे आणि या येणाऱ्या निवडणुकांना आता 15 जानेवारी मतदानाची तारीख आहे, तर त्यामुळे या निमित्तानं लोकांच्याकडे जाऊन आम्ही मागितलेल्या कामाच्या आधारावरती आम्ही कौल मागणार। महाविकास आघाडीचं म्हणणं आहे का आम्ही जी आमदारकीला चूक केली होती ती पुन्हा करणार ना, एकत्र येऊन भाजपला हरवू, म्हणजे महायुतीला नाही तर भाजपला हरवू। महाविकास आघाडी एकत्र येऊ दे, कसेही येऊ दे, ते एकत्र येत आहेत ते केवळ निवडणुका लढवण्यासाठी येत आहेत। निवडणुका नसल्या की यांचे तोंड 10 दिशेला असतात। महाविकास आघाडीला या शहराचे प्रश्न सोडवावेत म्हणून महाविकास आघाडीच्या इथल्या नेत्यांमध्ये कधीच इंटरेस्ट वाटलेला नाही। विकासाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी इथे पनवेलमध्ये कधी एकत्र आलेली नाही। ही महापालिका मुळातच जी बनली भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नामुळे बनली। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी बनवली आणि त्यातून विकास कामांचा अजेंडा घेऊन लोकांच्या पुढे आम्ही गेलेलो आहोत। महाविकास आघाडीसारखे केवळ तकलादू कारणांसाठी आणि केवळ मतलबासाठी भारतीय जनता पार्टी कधी आलेली नाही, हे लोकांना चांगलं माहिती आहे। त्या महाविकास आघाडीने एकत्र यावं आणि एकत्र येऊन या ठिकाणी लोकांचा कौल आजमावावा, रिंगणामध्ये त्यांचं स्वागत आहे। फक्त राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर झाले ते हिंदीमध्ये